ओके. तर आपण हे बघत होतो की टेस्ट केसेस सगळ्या आपल्या टेस्ट स्क्रिप्ट म्हणजे टेस्ट सिनेरिओज आणि टेस्ट केसेस म्हणजे टेस्ट क्लासेस आणि टेस्ट स्क्रिप्ट या आपल्या टेस्ट जावामध्ये असणार. आणि त्याला जो सपोर्ट दिला जातो म्हणजे सर्व्हर साईडची जी पण आहे डेव्हलपमेंट, म्हणजे आधीचे पेज क्लासेस बनवून ठेवणं, बेस क्लासेस बनवणं, त्याला सपोर्टिंग करण्यासाठी आधीच्या सगळ्या गोष्टी ज्या वापरून आपण ऍक्च्युली टेस्ट स्क्रिप्ट लिहिणार आहोत ते सगळं मेन मध्ये असतं. म्हणजे मेन हा सर्व्हर साईड आहे जे सपोर्ट करतं म्हणजे ऍक्च्युअल फ्रेमवर्क आहे. आणि टेस्ट म्हणजे ऍक्च्युअल आपल्या टेस्ट स्क्रिप्टची डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्ही जास्त वापरता म्हणजे नवीन टेस्ट ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर जे येतात ते आपल्या नवीन टेस्ट केसेस जेवढ्या पण ऍड करणार त्या या टेस्ट फोल्डर मध्ये ऍड करणार. ठीक आहे. आणि फ्रेमवर्क बनवताना तुम्ही जास्त फोकस कशावर करणार? मेन फोल्डरवर. कारण ज्या तुम्हाला गोष्टी सपोर्टिंग द्यायच्या आहेत जे वापरून जे नवीन टेस्ट स्क्रिप्ट ऍड केल्या जातील त्या मेन फोल्डर मध्ये राहणार. त्यामुळे हे दोन आपले मेन फोल्डर आहेत त्याच्यावर फोकस करा. हा दोन इम्पॉर्टंट फोल्डर आहेत, मेन शब्द नको कारण एक त्याच्यामधलं एकाच नाव मेन आहे. हे दोन इम्पॉर्टंट फोल्डर आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तर आता आपल्याला काय करायचंय? तर याच्यामध्ये आपल्याला आपले फोल्डर बनवायचे आहेत. ठीक आहे. तर ते फोल्डर कसे बनवायचे? तर जो तुमचा SRC टेस्ट डॉट जावा आहे याच्यामध्ये तुम्हाला एक पहिलं पॅकेज बनवायला लागणार. तर याच्यामध्ये एक नवीन पॅकेज बनवायचं आणि या पॅकेजला नाव जे देतात तर त्याच्यामध्ये ना एक पॅकेजचे नाव COM डॉट देण्याची एक स्टाईल आहे म्हणजे नेमिंग कन्व्हेन्शन आहे. ओके. सो ते इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितले असतील कोड तर त्याचं नाव नेहमी COM डॉट नी पॅकेजचं नाव सुरुवात होतं. म्हणजे जे बिझनेससाठी जे पण प्रोडक्ट असतात आपले. ठीक आहे. तर ते दाखवण्यासाठी ते COM डॉट नी वापरतात. तुम्हाला दिलं नाही तरी काही फरक पडत नाही. पण मोस्ट ऑफ द जे पॅकेजची कन्व्हेन्शन यूज केलं जातं ते COM डॉट नी केलं जातं. त्यामुळे शक्यतो इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पण बघाल तुमच्या इंडस्ट्रीमधलं फ्रेमवर्क जर चेक केलं त्याच्यामध्ये पण तुम्हाला COM डॉट वगैरे फोल्डर दिसतील. तर ते फक्त नेमिंग कन्व्हेन्शन आहे ते ओळखण्यासाठी की ते पॅकेज आहे. ठीक आहे. तर कॉम डॉट असं त्यामुळे द्यायचं आणि मग तुमचं जे पण पॅकेजचं नाव आहे ते तुमचं द्यायचं. ठीक आहे. तर आपल्या प्रोजेक्टचं नाव काही पण द्या. तुमच्या प्रोजेक्टचं नाव फॉर एक्झाम्पल आपण एक पॅरामाऊंट देऊ. पॅरामाऊंट डॉट आपल्या सपोज अज्युम करा की आपल्या प्रोजेक्टचं हे नाव आहे. तर मग ते प्रोजेक्टचं नाव द्या. पहिलं कॉम डॉट म्हणजे काय तर ते नेमिंग कन्व्हेन्शन कॉम डॉट. त्याच्यानंतर पॅरामाऊंट हे तुमच्या प्रोजेक्टचं नाव डॉट. आणि मग इथे तुमचा जो फोल्डरचं ऍक्च्युली नाव आहे ते द्या. मग त्या काही पण नाव द्या. मग ते तुमचं समजा टेस्ट आहे तर मग टेस्ट नाव द्या त्याचं. म्हणजे या तुमच्या ऍक्च्युली टेस्ट केसेस किंवा टेस्ट सिनॅरिओज आहेत. तर या टेस्ट झाल्या तुमच्या. तर मग फिनिश करा. तर आता इथे बघा तुमचा टेस्ट नावाचा हे बनला पॅकेज बनलं. ठीक आहे. तर हे पॅकेज एकदा बनलं मेसेज दिसतोय मला. नाही सॉरी. हा हे एकदा आपलं पॅकेज बनलं की मग तुम्हाला पुढे पुढे जायचंय. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय जसं आपण बघितलं होतं की पॅकेज बनलं तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला टेस्ट सिनॅरिओज ऍड करायचे आहेत, बरोबर. तर टेस्ट सिनॅरिओ ऍड करायचा म्हणजे एक क्लास ऍड करायचा. एक टेस्ट सिनॅरिओ म्हणजे एक क्लास असतो, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही इथे करणार आणि न्यू क्लास करणार. आणि पहिला टेस्ट सिनेरिओ आपला कुठला होता? पहिला टेस्ट सिनेरिओ कुठला घेतोय आपण? ऑटोमेट करण्यासाठी लॉग इन घेतोय. त्यामुळे त्याचं नाव सिंपल देणार तुम्ही लॉग इन. ठीक आहे. तर हा लॉग इन नावाचा तुमचा एक टेस्ट सिनेरिओ बनला. हे मी डिफॉल्ट पॅकेज डिलीट केलं. तर असं आता आपण स्ट्रक्चरनी पुढे पुढे जातोय. तुम्हाला सगळं आपला मेन प्रोजेक्ट हा नेम प्रोजेक्ट त्याच्यामध्ये टेस्ट फोल्डर मध्ये तुम्ही टेस्ट नावाचा एक पॅकेज बनवलं. आणि त्या टेस्ट पॅकेज मध्ये आता तुम्ही तुमचे सगळे सिनॅरिओज टाकणार. पहिला त्यातला आपण ऑटोमेट करायला सिनॅरिओ सिलेक्ट केलाय. तो केलाय लॉग इन सिनॅरिओ. त्याला तुमचा लॉग इन सिनॅरिओ आला. तर आता याच्या आतमध्ये आपल्याला काय करायला लागणार? तर आपल्या टेस्ट केसेस टाकणार आपण. टेस्ट केसेस एका टेस्ट सिनॅरिओ मध्ये 23 टेस्ट केसेस होत्या. तर या 23च्या 23 म्हणजे आपण काय 23 नाही करणार.
आपण हे त्याच्यातल्या थोड्याशा करू. पण त्या आपण डेमोसाठी बघणार की ते इथे येणार. सगळ्यांना हे सिनेरिओ एकदम क्लिअर होतोय की प्रोजेक्टमध्ये टेस्ट फोल्डर SRC टेस्ट मध्ये त्याच्यामध्ये टेस्ट नावाचं पॅकेज आणि त्याच्यामध्ये सिनेरिओ इज रिप्रेझेंटेड बाय क्लास आणि त्या क्लासमध्ये टेस्ट सिनेरिओ मध्ये ज्या मेथड्स आहेत दोज विल बी रिप्रेझेंटेड बाय मेथड्स इनसाइड द क्लास. हे आपल्याला असंच्या असं सांगायचंय फ्रेमवर्क एक्सप्लेन करायचंय. या लेवलला जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर तुम्हाला स्क्रॅच पासून सगळं माहिती आहे त्यांना कळेल की तुम्हीच डेव्हलप केलं असं फील त्यांना येईल. त्याच्यामुळे फ्रेमवर्क्स मध्ये फुल इम्प्रेशन पाडू शकतो आपण. हम्म. जिथे मोस्ट ऑफ द पोरं फेल होताना दिसतात, मी जेवढे पण इंटरव्ह्यू घेतलेत आतापर्यंत इंडस्ट्री त्याच्यामध्ये माझं असं ऑब्झर्वेशन आहे की सेलेनियमच्या मेथड्स आणि हे सांगतात पोरं, कारण ते पाठ केलेले असतात. म्हणजे आता मी असं विचारलं की सांग सिलेक्ट ड्रॉपडाऊन कसं करशील, सिलेक्ट ड्रॉपडाऊन जर असेल तर ते कसं करशील, तर त्याची उत्तरं मोस्ट ऑफ द मुलं अशी उत्तरं देतात कारण त्यांनी हे क्वेश्चन पाठ केलेले असतात. त्यामुळे मग त्यांचं ठरलेलं असतं, सर आय विल क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ सिलेक्ट क्लास अँड पास द ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट एज टू दॅट ऑब्जेक्ट अँड देन आय विल यूज ऑब्जेक्ट डॉट सिलेक्ट बाय व्हॅल्यू, सिलेक्ट बाय इंडेक्स, सिलेक्ट बाय विजिबल टेक्स्ट मेथड्स, असं त्यांनी पाठ केलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पटापट सांगतात. अलर्ट, हाऊ यू यू विल हँडल अलर्ट, ते लगेच सांगतात की चल आय विल दे आय नीड टू यूज अलर्ट क्लास, विल क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ अलर्ट क्लास and use the driver dot switch to dot alert, and then I will use object of alert class dot accept or dismiss or send keys methods. हे कसं पाठांतरामध्ये होऊन जातं ना या गोष्टी सगळ्या. कुठलं पण म्हणजे असे जे कुठल्या पण उत्तर असतात, हाऊ यू विल हँडल फ्रेम, सो ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट फ्रेम्स देन आय विल आयदर थ्रू तीन मेथड्स त्या असं सगळं पटापट पोरं सांगतात. हाऊ विल हँडल विंडोज, विंडो हँडलर्स मेथड्स, देन इकडे डावीकडे त्याला हँडलर्स विंडो हँडल्स आहे त्यामुळे इकडे त्याला लिस्ट असते सर, म्हणजे हे पाठांतरात होऊन जातात. पण ज्या वेळेला म्हणतो की फ्रेमवर्क सांगायला घ्या, त्याच्या वेळेला मग फ्रेमवर्क मध्ये पोरं फार अटकतात. कारण फ्रेमवर्क मध्ये व्हाय कोणाचाच क्लिअर नसतो की का करतोय. पण सगळेजण असं एक्सप्लेन करतात, सर दोन फोल्डर असतात, एसएससी डॉट टेस्ट आणि एसएससी डॉट मेन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बेस क्लास वापरले आणि त्याच्यामध्ये आम्ही पेज ऑब्जेक्ट मॉडेल वापरले, हे थेरॉटिकल गोष्टी सगळे सांगतात. पण मग त्यांना विचारलं बरं हे का केलं असं, बेस क्लासचं काय रिझन आहे, त्यांना कोणालाच त्याचा वाय क्लिअर नसतो कारण ते फक्त पाठ केलेलं असतं उत्तर. त्यामुळे तिथे तुम्ही एक्सपोज होता, बरं हे फ्रेमवर्कचं का करताय, फ्रेमवर्क असं यांनी काय फायदा होणार आहे, हे नाही केलं तर काय होईल, हे कोणाला माहित नसतं. तर हे जनरल फाइंडिंग्स आहेत या, की जे जेवढं पण पाठ करून बोलण्यासारखं आहे ते पण सिन्सिअर पोरं, ते पण सगळ्यांनाच येत नसतं. पण जे त्यातल्या त्यात जे अभ्यास करून आलेले असतात ते ही उत्तरं देतात, पण आतमधलं त्यांना माहित नसतं. आणि सगळ्यात वीक पॉईंट आहे लोकांचा तो जावा, हे मी बघितलंय की सेलेनियमची उत्तर देतात पोरं, मॅन्युअल मध्ये पण उत्तर छान देतात, पण जेव्हा जावामध्ये घुसतो तेव्हा मुलांना येतच नाही, कारण त्यांना जावाचं उप्स कन्सेप्टची फिलॉसॉफीच माहित नसते की हे का होतं, ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय आहे. असं ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये वेब ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर, याच्यामध्ये कुठलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कन्सेप्ट अचीव्ह होतोय, उपचा कुठला कन्सेप्ट होतोय. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा ते व्हाय वाय किंवा ते का होतं हे विचारलं जावामध्ये, तर जावा मध्ये खूप इश्यू आहेत लोकांचे. तर त्याच्यामुळे मग कळून येतं की बाबा हा मॅन्युअलच्या रोलसाठी फिट होईल किंवा एक्झिस्टिंग फ्रेमवर्क असेल तर काम करायला फिट होईल. पण उद्या जे आपली ओपनिंग जर दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असेल किंवा त्याला डायरेक्टली फ्रेमवर्क ऍड करण्याच्या पार्ट मध्ये घ्यायचं असेल तर त्याला घेता येणार नाही, ते कळून येतं. तर त्याच्यामुळे हे याच्यामध्ये क्लिअर राहा, फ्रेमवर्क आणि जावा याच्यामध्ये तुम्ही क्लिअर असाल तर सेलेनियमचा अभ्यास पटकन होतो. सेलेनियम तुम्ही एक आठवडा जरी पूर्ण सगळं अभ्यास करायला घेतलात की सगळ्या 50 एक क्वेश्चन आहेत फक्त. जसं मी तुम्हाला सांगितलं, अलर्ट कसे हँडल करतात, सिलेक्ट ड्रॉपडाऊन कसं हँडल करतात, फ्रेम्स कसे हँडल करतात, माऊस इव्हेंट कसे हँडल करतात, ठीक आहे ना, रोबोट क्लास काय आहे, ऑटो इट काय आहे, तर हे प्रत्येक ठरलेले क्वेश्चन ठरलेले आन्सर्स एकदम ठरून गेलेल्या गोष्टी आहेत सेलेनियमच्या. त्यामुळे ते त्याच्यात पण मेहनत लागते, पण तरी ते पण तुलनेने ज्यांचं पठांतर चांगलं आहे त्यांना ते करू शकतात. पण हे जे आहे फ्रेमवर्क आणि जावा, याच्यासाठी ज्यांनी ते समजून घेतलं, अंडरस्टँडिंग आहे ज्यांचं, लॉजिक लॉजिक आहे त्यांचं, तेच लोक ते करू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह लागतो, हे जर तुम्हाला यायचं असेल तर. त्यामुळे या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, फ्रेमवर्क आणि जावा. जर तुम्हाला एका वेगळ्या अँगलनी लोक विचार करत असतील घेताना, तर एकदम सिम्पल पोस्टसाठी घ्यायचं असेल, मॅन्युअलच्या पोस्टसाठी घ्यायचं असेल तर फक्त सेलेनियमचे क्वेश्चन फॉर्मॅलिटी असते, ते ते शेवटी मॅटर ऑफ लक आहे. ठीक आहे. पण हे जरा नीट ठेवाय फ्रेमवर्कचं,
फ्रेमवर्क मध्ये खूप आणि 100% फ्रेमवर्कचा क्वेश्चन येतोच येतो इंटरव्ह्यू मध्ये, 100% येतो. ऑटोमेशनच्या इंटरव्ह्यू मध्ये फ्रेमवर्कच्या प्रश्नाशिवाय कधीच इंटरव्ह्यू कम्प्लीट होत नाही. त्यामुळे तुम्हाला बोलायचं 100% फ्रेमवर्क हे समजून जा. त्यामुळे फ्रेमवर्क खूप व्यवस्थित तसं कोळून पिया सगळेजण, की काय करतोय, कसं करतोय, कुठला क्लास का घेतोय, सगळं एकदम क्लिअर पाहिजे डोक्यामध्ये. ते हेच करायचं ऍज इट इज असंच सांगायचंय. फक्त जेवढं याच्या पण बाहेरचं आहे तेवढं आम्ही करत नाही सांगायचंय. आणि क्लॅरिटी पाहिजे फक्त एकदम स्क्रॅच पासून एंड पर्यंत मी कसं करतो, कुठली सिच्युएशन येते मग त्याला मी काय करतो, हे येतं तेव्हा आम्ही नाही करत, हे आम्ही नाही करत. तर ठीक आहे, पॅरेलल एक्झिक्युशन नाही करत. एवढं फक्त तुम्हाला सांगायचं एकदम क्लिअर राहून, जेवढं तुम्ही करताय तेवढं क्लॅरिटीनी. मग त्याच्यानंतर खूप चांगलं इम्प्रेशन पडतं फ्रेमवर्क मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ घेतोय मी. तर हे सगळ्यांना कळलं की इथे क्लास आहे, तर याच्या आतमध्ये आपल्याला काय बनवायचे आहेत? तर मेथड्स बनवायचे आहेत. मेथड्स म्हणजे काय असणार आहेत? तर टेस्ट केसेस असणार आहेत ऍक्च्युली. ठीक आहे, मग आपण एक मेथड बनवूया याच्यामध्ये. तर आपली एक मेथड आपण बनवू. ती म्हणजे पहिली कुठला होता आपला सिनेरिओ? आपल्याला लॉग इन करायचं होतं व्हॅलिड क्रेडेन्शियल्सनी, बरोबर? ठीक आहे. तर मग मी एक मेथड बनवतो. आता बघा, इथल्या मेथडची जी नावं आहेत ना, ती एकदम मिनिंगफुल द्यायची. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मोठीच्या मोठी मेथडची नावं येतात इंडस्ट्रीमध्ये, पण ती प्रॉपर एक्सप्लेनेटरी असली पाहिजेत, म्हणजे सगळं प्रॉपर एक्सप्लेन करणार. तर जसं आता माझं मेथड काय आहे, की मला लॉग इन फंक्शनॅलिटी व्हेरीफाय करायची, आणि व्हॅलिड क्रेडेन्शियल चेक करायचे. मग माझ्या मेथडचं नाव कसं असेल बघा? व्हेरीफाय लॉग इन. आणि मेथडचं माहिती आहे ना, हा सिंटॅक्स स्मॉलनी सुरुवात आणि प्रत्येक वर्ड कॅपिटल. हे थोडं लक्षात ठेवा. विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल्स. व्हेरीफाय लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल्स, हे माझ्या मेथडचं नाव झालं. अशा मोठ्याच्या मोठ्या मेथड्स असतात हा. अशा एबीसी वगैरे अशा मेथड नसतात. ठीक आहे. तर प्रॉपर मेथडनी नाव एक्सप्लेन झालं पाहिजे. ठीक. अशी एक तुमची मेथड असेल सिम्पल. ठीक आहे. तर एकदा मी बघतोय टेस्ट एनजी वर्क होते का. हम्म. ठीक आहे. आता नॉर्मल मी काय केलं, पहिली स्टेप तर केली, एक मेथड बनवली, बरोबर, साधी. दुसरी स्टेप मी केली, त्या मेथडला मी टेस्ट एनजी @टेस्ट अनोटेशन दिलं, आणि ती मेथड बनली टेस्ट एनजी मेथड. ठीक आहे. हे मी का करू शकलो? कारण माझ्यात ऑलरेडी मी टेस्ट एनजी इम्पोर्ट करून ठेवलंय. मग टेस्ट एनजीच्या डिपेंडन्सीज ऍड केल्यात आणि ते कॉन्फिगर केले म्हणून झालं. त्यामुळे आता प्री रिक्विजिट सगळं डोक्यात ठेवा. हा, हे बेसिक टेस्ट एनजीचं माहिती आहे. टेस्ट टाकल्यानंतर काय होतं, ती मेथड टेस्ट एनजी मेथड ट्रीट होते, आणि मग ती पास किंवा फेल हे दिलं जातं. उदाहरण बघायचं असेल तर आपण काय करू, तिला फक्त एकदा रन करून बघू. अं, हम्म. तर ही आपली टेस्ट केस 1. व्हेरीफाईंग व्हेरीफाय लॉग इन विथ करेक्ट क्रेडेन्शियल्स. तर ही आपली टेस्ट केस 1 आहे. तर आता मी जर हिला रन केली, तर बघा, टेस्ट केस रन पास 1 फेल्युअर 0, म्हणजे ही प्रॉपर वर्क झालं. तर आता तुम्हाला सिंपल लक्षात आलं की आधीच्या गोष्टी आपण कनेक्टिंग द डॉट्स कसे केले, की आपण इथे टेस्ट एनजीचा डायरेक्ट वापर केला, आणि टेस्ट एनजी मध्ये आपण त्या मेथडला टेस्ट मेथड बनवली. तर म्हणजे एक स्टेप मी आता एक एक स्टेप वाढवत चाललोय तुम्हाला. आता ते सगळं एक एक गोष्ट जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं. तो मेमरी गेम होता ना आधी लहानपणी, की सर्कल मध्ये एक एक जण एक एक नाव फुलाची किंवा कुठलं तरी टॉपिक दिलं जायचं, आणि मग नावं बोलायचे. मग पहिला म्हणणार रोज, मग दुसरं म्हणजे असं कुठलं पण, म्हणजे अॅनिमल असेल, काही असेल, किंवा गावं असतील. मग एक एक जण वाढवत जायचा. ठीक आहे ना. म्हणजे पहिला म्हटलं कॅट, दुसरा म्हणणार कॅट डॉग, तिसरा म्हणणार कॅट डॉग एलिफंट, मग चौथा म्हणणार कॅट डॉग एलिफंट, असं प्रत्येकाच्यात
तसं जर पुढे जाते तर आधीचे सगळे आणि प्लस एक, आधीचे सगळे आणि प्लस एक असं वाढवत जायचंय. तसं आता तुम्हाला कन्सेप्ट नवीन 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 फ्रेमवर्क मध्ये ऍड होत जाणार, आधीचे सगळे प्लस वन. तर आतापर्यंत आपण कसं आलो होतो की प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये टेस्ट केसेस होत्या, टेस्ट फोल्डर होता. त्या टेस्ट फोल्डर मध्ये आपला टेस्ट नावाचं पॅकेज होतं, आणि त्याच्यामध्ये आपला टेस्ट सिनेरिओ म्हणजे क्लास होता. आणि हा लॉग इन क्लास म्हणजे लॉग इन नावाचा टेस्ट सिनेरिओ साठी केलाय. आणि त्याच्यामध्ये आधी आपण नॉर्मल मेथड केली होती, आता आपण ती टेस्ट ची मेथड करणार. म्हणजे जेवढ्या जेवढ्या टेस्ट केसेस असतील त्या थोडक्यात आपल्या काय असतील तर टेस्ट ची मेथड्स असतील. म्हणजे टेस्ट केसेस विल बी रिप्रेझेंटेड बाय टेस्ट ची मेथड्स. ठीक आहे, टेस्ट टेस्ट त्याच्या मागे असतील. आणि अशा सगळ्या मेथड्स आपल्या टेस्ट च्या मेथड्स आपल्या टेस्ट केसेस डिफाईन करतील. ठीक आहे, तर हे डोक्यात ठेवा. तर अशा आता जेवढ्या जेवढ्या आपल्या टेस्ट असतील तसे तसे इथे वाढवत जाणार मी. म्हणजे ही पहिली टेस्ट केस झाली. आता मला दुसरी टेस्ट केस टाकायची आहे, व्हेरीफाय लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल. म्हणजे पुढली असेल की व्हॅलिड पास व्हॅलिड युजर नेम इनव्हॅलिड पासवर्ड. दुसरी असेल, तिसरी असेल खायच्याच खाली अशी की इनव्हॅलिड युजर नेम व्हॅलिड पासवर्ड. चौथी असेल इनव्हॅलिड युजर नेम इनव्हॅलिड पासवर्ड किंवा इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स. अशा खाली खाली टेस्ट केसेस मी वाढवत जाणार. हे कळतंय सगळ्यांना की असा आपला फ्लो राहणार आहे. हम्म. आता सगळ्यात पहिलं तर आपण काय करायचं, पहिलं तर आपण नॉर्मल रॉ कोडिंग करायचे. ठीक आहे, पहिलं तर तुम्हाला हम्म, एक मिनिट. आपल्याला रॉ कोडिंग करायची आधी. इथे एकदा दाखवतो. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता हे बघा, पॅकेज बनवलं टेस्ट केसेस मध्ये आणि त्याच्यात लॉग इन डॉट जावा हा टेस्ट क्लास बनवला. आता रॉ मध्ये आपल्याला स्क्रिप्ट करायच्यात. लॉग इन विथ क्रेडेन्शियल्स, लॉग इन विथ रॉंग क्रेडेन्शियल्स, अशा आपल्याला स्क्रिप्ट करायचे. ठीक आहे, तर पहिल्या तर या मेथड्स बनवून घेऊ आपण, 4 मेथड्स. पहिल्या तर 4 मेथडवर फोकस करू आपण आणि मग पुढे जाऊ. इथे मी फक्त लॉग इन विथ व्हॅलिड युजर नेम इनव्हॅलिड पासवर्ड असं टाकतो. हम्म, ही झाली दुसरी मेथड. त्याच्यानंतर परत एकदा मी तिसरी मेथड करतो. मेथड म्हणजे टेस्ट केस. इथे मी लॉग इन विथ इनव्हॅलिड युजर नेम आणि व्हॅलिड पासवर्ड करतो. ठीक आहे, आणि आता मी चौथी मेथड टाकतो. हम्म, याचं मी नाव देतो लॉग इन विथ व्हॅलिडच्या जागी इनव्हॅलिड क्रेडेन्शियल, म्हणजे बोथ इनव्हॅलिड असं याच्यामध्ये अर्थ लपला असेल. म्हणजे आपण ते समजून घ्यायचं, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल म्हणजे बोथ इनव्हॅलिड, व्हॅलिड म्हणजे बोथ व्हॅलिड, आणि हे म्हणजे व्हॅलिड युजर नेम इनव्हॅलिड पासवर्ड, इनव्हॅलिड युजर नेम व्हॅलिड पासवर्ड. अशा आपल्या 4 केसेस बनल्या. म्हणजे आता जर तुम्ही नीट समजून घेतलं तर इथला आपण पहिला टेस्ट सिनॅरिओ हा हँडल कर, दुसरा टेस्ट सिनॅरिओ हँडल करतोय लॉग इन फंक्शनॅलिटी. आणि लॉग इन मध्ये जर तुम्ही आलात तर याच्यामधल्या 1 2 3 4 या आपण ऑटोमेट करायला आपल्या प्लेटमध्ये घेतल्यात. म्हणजे थोडक्यात या स्प्रिंट मध्ये आपल्याला सांगण्यात आलंय की या 4 टेस्ट केसेस ऑटोमेट करा. ठीक आहे, मग आपण ह्या घेतल्यात. म्हणजे तर आपण मग असं बनवलं. म्हणजे थोडक्यात हा कोड लिहिणं, नवीन जे ऑटोमेशन टेस्टर्स येतात त्यांचं काम काय की हा ही एक टेस्ट केसेस लिहिणं, या 4 टेस्ट केसेसचा कोड लिहिणं. ठीक आहे, तर आता आपण पहिले बघणार आहोत की रॉ कोड लिहायला कसं कष्ट पडतील, आणि मग फ्रेमवर्क जर रेडीमेड असेल तर त्यांचं काम कसं कमी होईल. हे आता आपण फ्रेमवर्क बनवता बनवता तुम्हाला फील येणार आहे. ठीक आहे, तर आता आपण पहिलं काय करूया, रॉ कोड लिहूया. हं? आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण फ्रेमवर्कचे जे कन्सेप्ट आहेत ते सगळे एका मागे एक ऍड करत जायचे. हं? तर आता आपण सुरुवात करू पहिल्या कोड लिहायला रॉ फॉर्मॅट मध्ये. हं. तर रॉ फॉर्मॅट मध्ये कोड कसा लिहायचा ते आता तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला पहिलं तर काय करायला लागेल, त्या साईटला जायला लागेल. पहिलं तर तुम्हाला वेब ड्रायव्हर, पहिली स्टेप ठरलेली आहे ना आपली.
खूप दिवस जर विसरून गेला असाल तर दाखवतो. वेब ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. ठीक आहे. कंट्रोल शिफ्ट हो. ही पहिली स्टेप ठरलेली. याच्यावर क्वेश्चन्स असतो दर वेळेला, ही स्टेप काय आहे सांगा. ठीक आहे, फ्रेमवर्क एक्सप्लेन करताना विचारतात हे एक एक तुम्ही सांगायला लागलात की वेब ड्रायव्हर बद्दल थोडक्यात माहिती द्या. व्हॉट इज वेब ड्रायव्हर. तर वेब ड्रायव्हर दोन्ही अंगाने तुम्हाला सांगायला लागतो, नॉर्मल आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. इट इज अन इंटरफेस. मग त्याचा पॅरेंट इंटरफेस कोण आहे, सर्च कंटेक्स्ट असेल, त्याचा चाइल्ड क्लास कोणते कुठले आहेत. ठीक आहे, आणि ही लाईन कुठलं काय इम्प्लिसिट करते, पॉलिमॉर्फिझम करते का किंवा काय करते, म्हणजे इथे अपकास्टिंग वगैरे काय होते का, हे तुम्हाला व्यवस्थित इथे सांगायचं आहे. की पॅरेंटचा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याला तुम्ही चाइल्डचा इन्स्टन्स पाठवताय. मग ऍक्च्युअली कोणाची मेथड्स कॉल होतील, याच्या कॉल होतील की याच्या कॉल होतील, म्हणजे अशी इंटरव्ह्यू इथे ट्विस्टेड क्वेश्चन होतात या लाईनवर. ठीक आहे, ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर खूप क्वेश्चनिंग केली जाते. तर या लाईनला जावा पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सेलेनियम पॉईंट ऑफ व्ह्यूनी करता आलंच पाहिजे की वेब ड्रायव्हर हा एक पॅरेंट इंटरफेस आहे आणि त्याचा क्रोम ड्रायव्हर हा चाइल्ड क्लास आहे. हे तर झालं. ते तुम्ही सेलेनियमची माहिती सांगितली आणि हा कोणाला इम्प्लिमेंट करतो आणखीन, हे वगैरे सगळं तुम्ही सांगू शकता. सर्च कंटेक्स वगैरेला तो करतो वगैरे, आणि असं का करतो वगैरे ते सांगू शकता. पण जावा पॉईंट ऑफ व्ह्यू मग याच्यात घुसतात की हे कुठला पॉलिमॉर्फिझम, हा कुठला कन्सेप्ट आहे, उपसा. मग याच्यातनं काय होईल, मग याच्यातनं कोणाचे मेथड्स कॉल होतील, मग मेथड्स कुठे लिहिल्यात, वेब ड्रायव्हरच्या आतमध्ये कुठल्या मेथड्स लिहिल्यात, मग क्रोम ड्रायव्हरच्या आतमध्ये कुठल्या मेथड्स आहेत. ठीक आहे, वेब ड्रायव्हरच्या आतमध्ये मेथड्स आहेत का, तर आहेत पण त्या ऍबस्ट्रॅक्ट आहेत. क्रोम ड्रायव्हरच्या आतमध्ये पण आहेत पण त्या प्रॉपर लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, इथे प्रॉपर वे द्या, म्हणजे काही काही कॅन्डिडेट इथे सांगतच नाही नीट. वेब ड्रायव्हर काही काही तर म्हणजे असे मी ऐकलेत उत्तर काही, की वेब ड्रायव्हरच्या आतमध्ये पार्शली लिहिलेल्या मेथड्स असतात आणि क्रोम ड्रायव्हरच्या आतमध्ये फुल लिहिलेल्या मेथड्स असतात. ठीक आहे, असं काही पण सांगू नका, म्हणजे ते म्हणजे करतं की तुम्हाला काहीच नॉलेज नाहीये, एका लाईन मध्ये कळतं की पार्शली लिहिलेल्या म्हणजे तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्शन कळलेलंच नाहीये. कारण ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये कुठे पार्शली लिहिलं वगैरे प्रश्नच नसतो ना, फक्त ऍब्स्ट्रॅक्ट हा शब्द आहे, म्हणजे फक्त डेफिनेशन असते. पार्शली लिहिली म्हणजे अर्धी लिहिलेली. ठीक आहे ना, तर त्यामुळे प्रॉपर वर्डिंग मध्ये लाईन पण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे, ही झाली पहिली लाईन. त्याच्यानंतर काय कराल तुम्ही, दुसरी लाईन म्हणजे आपली ठरलेली असते की तुम्हाला गेट मेथड वापरून जी पण तुमची URL आहे, ठीक आहे ना, ती त्याच्यामध्ये घ्यावी लागते. तर ड्रायव्हर डॉट तुम्ही गेट मेथड घेता आणि तुमची स्ट्रिंगची URL इथे पास करतो आपण. ठीक आहे, तर आपली URL कुठे गेली, इकडे होती बघा. URL मी घेतो इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो, शक्यतो मॅक्झिमाइज करतो ना, ते पण करू आपण. ड्रायव्हर डॉट मॅक्झिमाइज साठी मॅनेज, त्याच्यानंतर डॉट मॅनेज नंतर काय असतं, आठवते का, विंडोज, त्याच्यानंतर डॉट मॅक्झिमाइज. ठीक आहे, विंडो मॅक्झिमाइज झाली आपली दुसरी स्टेप. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर इथे जाऊन बघायचं आपल्याला, आपल्या साईटवर जाऊन आपल्याला आता बघायला लागेल काय करायचं. तर इथे जर तुम्ही आलात तर आपल्याला लॉग इन करायचं, बरोबर आहे. तर लॉग इनचा फ्लो कसा आहे, तर हा फ्लो करण्यासाठी तुम्हाला टेस्ट केस मध्ये यावं लागतं. तर टेस्ट केस मध्ये या. इथे लॉग इन फंक्शनॅलिटीची पहिलं आपण ही टेस्ट केस करतोय. तर इथे तुम्हाला टेस्ट स्टेप्स फॉलो करायच्या, मग तुम्हाला बरोबर कळतं काय करायचंय. तर क्लिक ऑन माय अकाउंट ड्रॉप मेनू. पहिली स्टेप आहे, माय अकाउंट वर क्लिक करायचं. आपण इथे यायचं आणि माय अकाउंट ड्रॉप मेनू शोधायचा. तर हे बघा, इथे आपल्याला माय अकाउंट ड्रॉप मेनू दिसला दिसला. तर इथे आपल्याला क्लिक झालं पाहिजे. माय अकाउंट इथे आपल्याला क्लिक झालं पाहिजे. तर मग आता आपल्याला हा ड्रॉप मेनू जो आहे, तर इथं कसं क्लिक करता येईल, इथं कसं क्लिक बसेल, इथे किंवा इथे कुठेही क्लिक केलं तरी हे ओपन होते. आपल्याला थोडक्यात काय झालं पाहिजे, इथे क्लिक झालं पाहिजे, मग रेजिस्टर आणि लॉग इन हे दोन ऑप्शन्स ओपन होतात आपल्याला. ठीक आहे, मग जर तुम्ही परत मागे गेलात, म्हणजे टेस्ट केस मध्ये गेलात, तर बघा, क्लिक ऑन लॉग इन ऑप्शन. मग दुसरी स्टेप म्हणजे लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आणि मग याचा रिझल्ट इथे दिलाय बघा त्याने. हे एकदा तुम्ही दिलत की मग काय होईल, त्याचा रिझल्ट पाहिला, युजर शुड बी नॅव्हिगेट टू द लॉग इन पेज, एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे ER.
मग याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही लॉग इन पेजला जाल पहिल्या याच्यात. ठीक आहे, म्हणजे असं फ्लो तुम्हाला चेक करायचा झाला पाहिजे. तर तुम्ही आता येत आहे क्लिक ऑन माय अकाउंट ड्रॉप डाऊन. पहिली तर आपल्याला टार्गेट काय, इथे क्लिक झाला पाहिजे, पण नुसतं क्लिक होऊन उपयोग नाही. तर दोन ऑप्शन दिसले पाहिजेत तुम्हाला, लॉग इनचा ऑप्शन तिथे आला पाहिजे. हा, त्यामुळे इकडे तिकडे कुठं क्लिक होऊन उपयोग नाही, बरोबर इथेच झाली पाहिजे. पण याच्यामध्ये काही इश्यू येत नाही, इथे क्लिक केलं तरी ओपन होतोय आणि इथे क्लिक केलं तरी ओपन होतोय, त्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपण याला इन्स्पेक्ट करू. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसतंय की हा स्पॅम आहे आणि याच्यात बाकी कुठलंच ऑप्शन मिळत नाहीये. हे बघा, याच्यावर गेल्यानंतर इथे पोहोचतोय. आणि इथे पोहोचलं, इथे क्लिक आपल्याला चालते. त्याच्यामुळे मी हेच एलिमेंट करणार आहे, इन्स्पेक्ट हेच एलिमेंट वापरणार आहे. त्याचा बघा स्पॅम आहे आणि याच्यात टेक्स्ट आहे माय अकाउंट नावाचं. तर मी याचा एक्सपाथ बनवून घेतो लगेच. ठीक आहे, तर मी माय अकाउंटला कॉपी करतो आणि एक्सपाथ कसा बनेल आपला, टेक्स्टला ऍडेड नसतं ना. टेक्स्ट इज इक्वल टू सिंगल कॉमा मध्ये जे टेक्स्ट आहे तुम्ही प्रिंट कराल, झालं. वन वन बाय वन आयडेंटिफाय झालं. तर हा एक्सपाथ आपण वापरणार आणि पहिलं तर याच्यावर क्लिक करणार, इकडे येणार. आणि आता लक्षात आहे ना सगळ्यांना एक्सपाथ वापरण्यासाठी काय करायचं, हे विसरायचं नाही आता कधीच. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ. ठीक आहे, आणि याच्यामध्ये डबल इनव्हर्टेड कॉमा मध्ये जो पण आपण एक्सपाथ केलाय तो पेस्ट करून द्यायचा आणि इकडं सेमीकोलन टाकायचा. ठीक आहे, झालं. पण आपल्याला एवढंच नाही करायचं ना फक्त, तर तिथे क्लिक पण करायचे. ते क्लिक पण करायचे आपल्याला, त्यामुळे आपल्याला इथे जाऊन डॉट क्लिक मेथड वर पण आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग सेमीकोलन. ठीक आहे, म्हणजे इथे याच्यानंतर काय होईल, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय असेल आपला, या स्टेप नंतर इकडे येईल कंट्रोल आणि इथे क्लिक करेल. मग रजिस्टर आणि लॉग इन हे दोन गोष्टी ओपन होतील. ठीक आहे, मग आपल्याला आता लॉग इन वर क्लिक करायचं आहे. मग आता लॉग इन वर करायचं, मग लॉग इनला इन्स्पेक्ट करायला लागेल आणि लॉग इन मग लिंक आहे बघा, ई आहे आणि त्याचं टेक्स्ट लॉग इन आहे. म्हणजे याचा एक्सपाथ सिम्पल असेल की इथे माझं टेक्स्ट असेल लॉग इन आणि इकडे स्पॅनच्या जागी असेल ई. झालं, याच्यावर आणि याच्यावर क्लिक होईल. मग मी सिम्पल इथे काय करणार, ॲज इट इज हे कॉपी करणार. एक्सपाथ झाला, तर इथे तसंच होणार. माझा फक्त हा जो एक्सपाथ आहे तो मी इथे कॉपी करतो. ठीक आहे, क्लिक झाला. दुसरा स्टेप झाल्यानंतर काय होईल, एक्सपेक्टेड रिझल्ट काय असणार आता, या लॉग इन वर क्लिक होईल. इथे एकदा मी क्लिक केलं की हा कुठे येईल, हे बघा लॉग इन पेजवर आला तुमच्या. ठीक आहे, या पेजवर तो येईल आणि तो काय विचारेल, बरोबर चाललोय ना रे आपण. बॅक जाऊ एकदा. हा, सुरुवातीला बघा हे पेज आहे, नॉर्मल पेज आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे येऊन माय अकाउंटवर क्लिक करून लॉग इन वर क्लिक करता, तेव्हा मग अकाउंट आणि इथे लॉग इन हे ओपन होतं इकडनं आणि हे पेज येतं. इथे तुम्हाला ऍक्च्युली युजर नेम आणि हे सगळं टाकायची तुम्हाला चान्स मिळतो. ठीक आहे, तर इथे आल्यावर तुम्हाला काय करायचंय, तर हा एलिमेंट, हा इनपुट बॉक्स आणि हा इनपुट बॉक्स, याच्यावर तुम्हाला एक युजर नेम आणि पासवर्ड टाकायचंय जे की व्हॅलिड असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचंय. ठीक आहे, हे आपण मी असं हवेत नाही बोलत आहे, मी हे कशावर बोलतोय, जी टेस्ट केस तुम्हाला दिली आहे ना तीच ऑटोमेट करायची. तर पहिल्या दोन स्टेप तुम्ही केल्यात बघा, क्लिक ऑन माय अकाउंट ड्रॉप डाऊन मेनू झाला, क्लिक ऑन लॉग इन बटन झालं आणि मग आपण लॉग इन पेजला पण पोहोचलो. ER1 बघितलं आपण.
त्याच्यानंतर एंटर व्हॅलिड ईमेल ऍड्रेस इंटू ईमेल ऍड्रेस फील्ड. ठीक आहे. एंटर व्हॅलिड पासवर्ड इंटू द पासवर्ड फील्ड आणि क्लिक ऑन लॉग इन बटन. हे या 3 स्टेप आता आपल्या बाकी आहेत. ठीक आहे. तर आता मी इथे एक ईमेल आय डी टाकतो. इकडे पहिले तर आपल्याला एक युजर नेम व्हॅलिड पाहिजे. तर मी माझा एक बनवलेला होता, तो चालतोय का बघू. सचिन टेस्ट सेलेनियम 591 @gmail. आणि चालला तर कॉपी करून ठेवलेला बरा. 1 2 3 4 5. ठीक आहे. चालला बघा. आणि तो गेला माय अकाउंटला. तर म्हणजे माझा डेटा जो होता तिथं, म्हणजे मी आधी एक अकाउंट बनवून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मग तो डेटा माझा तिथे व्हॅलिड झाला. तर हे झालं. माझ्या अकाउंटला तो गेला. म्हणजे जर मी व्हॅलिड युजर नेम आणि व्हॅलिड पासवर्ड टाकला तर तो पुढं पोचतोय. ठीक आहे. पुढे पोचतोय. म्हणजे पुढे पोचतोयचं प्रूफ काय, तर माय अकाउंट हे आले इथे टायटल, आणि इथे बघा तुम्ही अकाउंटला तुम्ही तो आलाय. तर हे एकदा इथे टॅली करू की क्लिक ऑन लॉग इन बटन. आणि लॉग इन बटनला क्लिक झाल्यावर काय झालं पाहिजे, तर ER2 झाला पाहिजे. ER2 काय आहे बघा, युजर गॉट लॉग्ड इन अँड टेकन टू अकाउंट पेज. तर तो अकाउंट टू पेजला गेलाय. तसं होतंय मॅन्युअली तरी होतंय, आता ऑटोमेशननी आपल्याला ते अचीव करायचं. परत येतं इथे मागे येतो. आणि इथे पहिला तर हा, इथे मी इन्स्पेक्ट करतो. तर इन्स्पेक्ट केल्यावर तुम्हाला जाणवेल हा इनपुट बॉक्स आहे, ते इनपुट आहे इथे. आणि नेम त्याचा घेतलं तर ईमेल आहे. ठीक आहे. मग आपण हा एक्सपाथ वापरू इथे. त्याचा नेम इथे आपण टाकू ईमेल. आणि याचा टेक्स्ट नाहीये, नेम आहे, त्यामुळे तुम्हाला इथे @नेम करायला लागेल. ठीक आहे. आणि इथे एजच्या जागी तुम्हाला काय करायला लागेल, इनपुट करायला लागेल. ठीक आहे. झालं 1 to 1 आलं, युनिकली आयडेंटिफाय केलं, म्हणजे हा एक्सपाथ आपल्याला मिळाला. तर मग मी आता परत इथे इथे येतो. इथे म्हणजे कोडिंग मध्ये जातो. आणि इथे हा जो एक्सपाथ आहे हा कॉपी करतो. ठीक. इथे कॉपी करतो. ठीक आहे. पण आता याच्या आतमध्ये क्लिक नाही करायचंय. तर हे काय आहे, इनपुट बॉक्स आहे ना, त्याच्यामुळे इथे मला सेंड कीज करायला लागेल. होत असेलच तुम्हाला. इथे कुठली मेथड वापरायला लागेल, सेंड कीज, कारण याचा डेटा पाठवायचा आहे. आणि सेंड कीज मध्ये काय पाठवायचंय मला, तर माझं युजर नेम पाठवायचं. ठीक आहे. युजर नेम आपल्याला कुठे होतं, हे बघा, हे मी इथे पाठवून देतो. डबल चुकीच्या पद्धत ठिकाणी झालं, ते पाठवून देतो. ठीक आहे. हे युजर नेम साठी झालं. तर सेम मला पासवर्ड साठी करायचंय. हम्म. तर पासवर्ड पहिला मी ते 1 2 3 4 5 पाठवून देतो. आणि इथं फक्त नाव आपलं इथं हे बदलायचं, इलेव्हन बदलायचं आहे आपल्याला. त्यामुळे परत इकडे येतो. आणि पासवर्डचा बघू आपण काय वेगळं आहे. पासवर्डचा बॉक्स चेक करतोय मी. पासवर्डच्या बॉक्समध्ये बघा, इनपुट तर सेम आहे, फक्त नेम जे आहे ना ते युजर नेमच्या जागी पासवर्ड आहे. इथे बघा, युजर नेमच्या जागी पासवर्ड नेम आहे. एवढंच बदलायचं आहे. त्यामुळे इथे फक्त आपल्याला हे नाव बदललं तरी काम होतंय आपलं. ठीक आहे. ते क्लिक होते पासवर्डवर. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनला इन्स्पेक्ट करू एकदा.
इनपुट आहे फक्त, त्याची व्हॅल्यू लॉग इन आहे. इथे लॉग इन आहे आणि नेमच्या जागी व्हॅल्यू टाकायला लागेल आपल्याला. ठीक आहे, झाला 1 to 1 आयडेंटिफाय झाला. आणि क्लिक ऑपरेशन करायला लागेल, त्यामुळे वरचं वाला घेऊ आपण. ठीक आहे, आणि हा पासवर्ड आपण एक्स आपण रिप्लेस करू. चला, काम झालं आपलं. आता पुढलं जे पण येणार आहे आपलं, ते ते पाहिजे. आपण कुठे पोहोचलो पाहिजे, तर लॉग इन पेजला पोहोचलो पाहिजे हे झाल्यानंतर. सॉरी, अकाउंट पेजला पोहोचलो पाहिजे. तर एकदा रन करून बघू होते का. सगळ्यांना कळलं ना कसं केलं, सिम्पल केलं. मला वाटतं वेट टाकायला लागतील, कारण वेट टाकले नाही आपण मध्ये. फेल होण्याचे चान्सेस आहेत थोडे. निरंतर झाली म्हणतोय, पण पुढे काय गेलीच नाही गाडी आपली. साईट ओपन झाली, मॅक्झिमाइज झाली, पण माय अकाउंटवर क्लिक झालं की नाही झालं हे आपल्याला कळलं नाही. आणि एरर पण आली नाही कुठेच. हम्म, हे झालं ना वर्क. अकाउंटला आलं बघा, इथे अकाउंट दिसतंय. ठीक आहे, म्हणजे युजर नेम फक्त त्याने खूप पटापट केलं, त्यामुळे मला बघायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे इथे कळत नाही आपल्याला. थोडं मी इथे वेट ऍड करतो, ते आपल्याला कळेल.